विदर्भातले महायुतीतले वाद आता चव्हाट्यावर येऊ लागलेले आहेत। राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतात। धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील हे भाजप नेते आशिष देशमुख यांच्या निशाणावर आहेत। त्यांनी हे आरोप केलेले आहेत। विदर्भातील भाजप नेत्यांऐवजी मवियातील सहकाऱ्यांना साथ दिल्याचा आरोप देशमुखांनी केला। धनंजय मुंडे आणि अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून निर्णय घेतात असं त्यांनी म्हटलेलं आहे। संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भामध्ये चांगला दिलासा मिळू शकतो। या संदर्भाची मीटिंग काल धनंजय मुंडे यांच्या दालनात लागली होती। परवा रात्री 10 वाजता मला निरोप येतो की ही मीटिंग कॅन्सल झाली। का झाली? अनिल देशमुखांनी धनंजय मुंडेंवर दबाव टाकला। वळसे पाटील जिल्हा सहकारी बँकेच्या वसुलीमध्ये दिरंगाई का करतायत? कारण की पूर्वाश्रमीचे असलेल्या सुनील केदारांचा दबाव वळसे पाटलांवर आहे। विदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत, जिल्हा सहकारी बँकेच्या वसुली संदर्भातल्या असो किंवा संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातली असो, आपण प्राधान्याने तातडीने मार्गी लावावी। तेव्हा गंभीर आरोप असे भाजपच्या आशिष देशमुख यांनी केलेले आहेत। विदर्भातले महायुतीतले वाद यामुळे आता चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतात। राष्ट्रवादीचे दोन मंत्री प्रामुख्याने धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधताना या दोन मंत्र्यांकडून विदर्भात भाजपची कोंडी केली जाते, मुद्दामून दिरंगाई केली जाते काही कामांमध्ये, असा आरोप केलेला आहे। धनंजय मुंडे आणि वळसे पाटलांवर आशिष देशमुख यांनी हे आरोप केलेत। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आहेत। उमेशजी, आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। एकीकडे विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि दुसरीकडे आशिष देशमुखांचे आरोप ते म्हणतात की विदर्भात भाजप नेत्यांऐवजी मवियाला सहकारी साथ देत आहेत आणि त्यासोबतच दोन मंत्र्यांकडून कोंडी केली जाते। धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांचंही त्यांनी नाव घेतलंय। कशाच्या आधारावर आशिष देशमुख साहेब असं बोलतायत याचं काही कळायला मार्ग नाही। तरी सुद्धा त्यांनी जर या दोन मंत्र्यांच्या संदर्भामध्ये काही त्यांना आक्षेप असेल किंवा त्यांच्या कुठल्या कृतीमुळं, त्यांच्या एखाद्या वक्तव्यामुळं किंवा त्यांच्या एखाद्या निर्णयामुळं कुठंतरी त्या ठिकाणी त्यांचे किंवा त्यांच्या पक्षाचे विदर्भातल्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध दुखावले गेले असतील किंवा पक्षीय स्तरावर कुठली अडचण निर्माण झाली असेल तर त्यांनी समन्वय समितीमध्ये हा विषय जो आहे त्यांच्या नेत्यांच्या मार्फत उपस्थित करायला पाहिजे। जाहीरपणे ज्या वेळेला अशा पद्धतीनं बोललं जातं त्यातून विनाकारण विसंवादाचं चित्र तयार होतं। महायुतीमध्ये आपण एकत्रच काम करतोय, 3 पक्षाचं सरकार आहे म्हटल्यानंतर काही वेळेला समज गैरसमजातून काही गोष्टी होऊ शकतात, नाही असं नाही, त्यांच्याकडून होऊ शकतात, आमच्याकडून होऊ शकतात, शिवसेनेच्या लोकांकडून होऊ शकतात, परंतु ते कुणी जाणीवपूर्वक मुद्दामून करतंय, कुणाला तरी त्रास द्यायचं म्हणून करतंय असं होत नसतं। त्यामध्ये अनेक वेळेला आता दोन पक्ष शिवसेनेतून मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे साहेबांची सेना वेगळी झाली तरी सुद्धा त्यांच्या जुन्या सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर आशिष देशमुख नाही उमेशजी, आशिष देशमुख यांचं म्हणणं असं आहे की जिल्हा सहकारी बँकेतले काही निर्णय असतील ते घेण्यासंदर्भात दिलीप वळसे पाटील यांच्यावर अजूनही केदार यांचा प्रभाव आहे, त्यामुळे ते निर्णय घेत नाहीयेत। आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत त्यांनी आरोप करताना म्हटलेलं आहे की विदर्भातला शेतकरी अडचणीत आहे, प्रामुख्याने संत्रा उत्पादक शेतकरी, पण जाणून बुजून धनंजय मुंडेंकडून ही मदत देऊ केली जात नाही असे त्यांनी थेट आरोप केलेत। नाही, हे चुकीचे आरोप आहेत। दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या संदर्भात आपल्याला माहित आहे की मध्यंतरी ते खूपच आजारी होते आणि त्यामुळं ते जास्त फिरत पण नाहीयेत आणि ते सुनील केदारांच्या संदर्भात ते सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। त्यांना आपण पाहतोय की न्यायालयामधून सुद्धा कुठेही त्यांना दिलासा मिळालेला नाही आणि त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचा आरोप करणं गैर आहे। आणि राहिला प्रश्न धनंजय मुंडेंचा, आता सोयाबीनच्या याच्यावर जर सोयाबीनचं इम्पोर्ट झालेलं आणि जास्त पाऊस झाल्यामुळे जे सोयाबीनचं उत्पन्न वाढणार आहे त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव गडगडले असते। आता ते गडगडू नये म्हणून विशेष बाब म्हणून केंद्र सरकारकडनं सोयाबीनला हमी भाव मंजूर करून आणला धनंजय मुंडेंनी प्रयत्न करून। त्याचा फायदा हा विदर्भातल्या शेतकऱ्यांना नक्की होणार आहे आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पण होणार आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना होणार आहे। पण मॅक्झिमम सोयाबीनचं उत्पन्न
हे मोठ्या प्रमाणावर विदर्भात घेतलं जातं, मराठवाड्यात घेतलं जातं, त्या शेतकऱ्यांना फायदा होणारच आहे ना. उलट धनंजय मुंडेंचं तर त्यांनी धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे. एखाद दुसरा कुठला विषय धनंजय मुंडेंच्या स्तरावरचा किंवा कृषी मंत्रालयाच्या स्तरावरचा जर काही पेंडिंग असेल किंवा त्यांनी सांगितलेला झाला नसेल तर नक्की त्यांनी त्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांकडे जाऊन भेटून त्यामुळे त्या स्वाभाविकच आता आशिष देशमुख पुढची पावलं काय नेमकी उचलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्ही जे स्पष्टीकरण दिलं आपल्या पक्षाच्या बाजूने याबद्दल धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.